राज्यात सत्तांतर झालं त्यावेळी बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाने एकनाथ शिंदेंना साथ दिली होती। पण आता 2 वर्षांनंतर बच्चू कडू महायुतीवर नाराज असल्याचं वारंवार पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत कडू वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता आहे। पाहूयात। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्तीचे 2 आमदार आहेत, त्यामुळे बच्चू कडू यांच्या पक्षाला महायुतीत महत्त्व आहे। पण अलीकडच्या काळात बच्चू कडू महायुतीवर नाराज असल्याचं चित्र आहे। काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि निराधारांचा संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा काढला। आता कडू यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांवर टीका सुरू केली आहे। निराशा आहे पूर्ण। कष्ट करणाऱ्यांसाठी कुठल्याही योजना आखल्या जात नाही आणि दुसऱ्या इकडे मताच्या बेरजेमध्ये जाऊन चुकीच्या अशा प्रकारच्या घोषणा करत खऱ्या लोकांना दूर ठेवलं जातं। मग लखपती भगिनी किंवा लखपती महिला म्हणून आपण एकीकडे घोषणा करताय, दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकरीची संख्या वाढत जात आहे। एकीकडे कडू यांनी सरकारच्या योजनांवर टीकास्त्र डागलंय, तर दुसरीकडे त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिलेत। सप्टेंबरला सगळी मीटिंग घेऊन आम्ही ठरवणार आणि त्याच्यानंतर निर्णय घोषित करू। खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकांनंतर बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला, तसं मंत्रिपद सुद्धा मिळवलं होतं। पण शिंदेंच्या बंडानंतर कडू यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि शिंदेंना पाठिंबा दिला। पण आता महायुती त्यांच्यासाठी कडू झाली की काय असा प्रश्न निर्माण झालाय। सरकारनं नुकतीच लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेला महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळतोय, पण बच्चू कडू या योजनेवर अजिबात खुश नाहीत, कारण राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी संजय गांधी निराधार आणि इतर योजनांना कात्री लावली आहे। त्यामुळेच बच्चू कडू नाराज आहेत। नुकत्याच झालेल्या अमरावती लोकसभेच्या निवडणुकीत कडू यांनी भाजपच्या नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा केला। त्यामुळे आगामी विधानसभेत कडू वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जाते। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।